हाय हॅलो नमस्कार मंडळीत, कशा आहे सगळे. तर आजच्या माझ्या व्हिडिओला सुरुवात होत आहे. तर आज आम्हाला इन्व्हाइट केलं होतं माझ्या आईने आम्हा सगळ्यांना जेवण करायसाठी. म्हणजे आई म्हणजे आमची आई बाबा सगळेच जण असं तिथे आले चालायचं होते. असते. मी पण चालू का अशी? मी पण चालू नाही. मी नाही चालत. लोक काय म्हणून मला रस्त्यावर पागल समजत. पागल ये लडकी पागल आहे. तुम्हाला भरपूर वेळेस मी सांगितलेलं आहे किंवा व्हिडिओमध्ये दाखवलं सुद्धा आहे की माझ्या आईचं घर माझ्या घरापासून काही मिनिटावरतीच आहे. म्हणजे आम्ही 10 मिनिटात तिथे जाऊ शकतो. तर आम्हाला ना सगळ्या पाहुण्यांची तिथं भेट झाली. म्हणजे पाहुणेसुद्धा आलेले होते तिथे. तर गप्पा गोष्टी चालू होत्या आणि इथे ना आईनं काही शेंगा आणलेल्या होत्या. म्हणून आम्हाला थोडा टाईम होता म्हणजे कामासाठी, कारण पाहुणे मंडळी यायची होती जेवण करायसाठी माणसं. तर त्याचसाठी मग आम्ही थांबलेलो होतो. म्हटलं चला इथे थोड्या वेळ का होईना तुरीच्या शेंगांचे दाणेच काढूया, कारण आता हे सीझन चालू आहे तुरीच्या शेंगायचं. दाणे काढायला प्रत्येक लेडीज मदत करत असते, कारण प्रत्येकाला आवडतं तुरीचे दाणे काढायला. हे बॅडमिंटन खेळत होते. आम्हाला खेळू द्या, मला खेळू द्या, पण येऊ देतच नव्हते. लेकरू तुला खेळून दिलं बाळा? बॅडमिंटन नाही खेळू दिलं? तुला खेळायचं आहे काय? हा सगळे मुलं इथे बॅडमिंटन खेळायला लागले होते. एक हात आम्ही पण मारून घेतला. म्हटलं चला आपण पण खेळूया, कारण आपल्या घरचंच बॅडमिंटन आहे, कोण थोडी आपल्याला नाही म्हणतं. मस्त आम्ही बॅडमिंटन खेळली, मी आणि माझी मामी. त्याचबरोबर ना इतका माहोल व्हायला ना तो म्हणजे खेळायला, म्हणजे खूप वर्षांत मी खेळायला लागली होती पहिल्यांदा. असं मार असा येतच नाही. या माझ्या मोठ्या मामी आहेत आणि या मामीना आणि मी म्हणजे आम्ही दोघीच बॅडमिंटन खेळायला लागलेलो होतो. बाकीच्या मात्र सगळ्या आतमध्ये बसलेल्या होत्या. मस्त वाटलं बॅडमिंटन खेळून. त्यानंतर इथे काही माणसं जेवण करायला होते पाहुणे, तर त्यांचं जेवण चालू होतं. म्हटलं आम्हाला थोडंसं काही मदत हवी तर म्हणून आम्ही मदत करायसाठी आलो. तर म्हटलं चला काही ना काही होईना हातभार तर थोडा लावूया. बॅडमिंटन खेळणंच झालं होतं. इथे मात्र बाया मस्त निवांत बसलेल्या होत्या, कारण बायांच्या चालू होत्या गप्पा गोष्टी. कोणी भजी खाईल, कोणी पापड खाईल, असं काहीतरी चालू होतं. पण एकदम छान वाटलं. सगळे पाहुणे एकत्र मस्त वाटलं. एकदम फील एकदम मस्त माहोलाचं. बायांचे जेवण चालू झाले होते. म्हटलं चला आपण का थोडं वाढणं करूया. म्हणजे कारण झालं असं की जेव्हा माणसांच्या पंक्त्या बसल्या होत्या ना, त्यावेळेस मला काही वाढणं करायचा चान्स मिळाला नव्हता, कारण माझ्या ज्या छोट्या बहिणी होत्या, मामी बहिणी, त्याच करू लागलेल्या होत्या. पण या बायांचं जेवण करायसाठी म्हटलं मलाच जायचं होतं. कारण म्हटलं चला आपणच जाऊया. त्या सुद्धा जेवण करायला बसलेल्याच होत्या. तर म्हणून मग इथे जेवण करायला वाढायला गेली. थोडंफार काही पाहिजे का, काही हवं का. पण मस्त एकदम जेवणसुद्धा छान झालेलं होतं, कारण आमचीसुद्धा जेवणाचा टायमिंग झालेलाच होता. तर म्हटलं आपणही जेवण करू घेऊया. त्याचबरोबर आमचे भाऊ म्हणजे माझे भाऊ बहीण वगैरे सगळे आम्ही सोबतच बसले. सगळ्यांचे जेवण झालेले होते. पाहुण्यांना मात्र गावाकडे जायचं होतं, कारण आता बाहेरगावचे पाहुणे आहेत आणि लवकर जायचं होतं. दिवस खूप छोटा आहे आणि रात्र खूप मोठी आहे, म्हणून दिवससुद्धा लवकर जाते. 6 वाजत तर रात्र होऊन जाते. म्हणून पाहुण्यांना लवकरच निघायचं होतं गावाकडे जायसाठी. इथे सगळे मस्त आम्ही बसलो होतो पान खायला. कुठं चालायचं? कुठे आहे रोड? मला माहित नाही गार्डनचा. कुठे दाखवतो. शेरू पण आहे का तिथं? काही नाही का शेरू? तू गार्डनचा रस्ता दाखव मला. कुठे आहे शेरू? इकडे हाय काय? पाणी आहे तिकडून. नको तिकडे नको जाऊ. बघ इथं पण फिसलून जाशील तू. चल हळूहळू चाल. जाय. घसरायचं आहे तुला? काहीच नाही. मग चल ना, घसर ना. ते सेमच आहे. आणि चाल मग ये. ये इकडून. चल. पायऱ्यावरून चढायचं का? जायचं. चढ वरती. हळूहळू चढशील. बघशील हळू. फिट्ट पकडायचं. हा पाय बघून टाक. काय म्हणाली? पडीन तू? नाही पडत ना ग. एवढं गुड बच्चा असल्यावर कसं पडणार आहे? हा घे आता घसर. घसरायचं ना तुला? हो सेम टू सेम आहे. नाटक कशाला करते ग? इकडून नाही इकडून घसरायचं, तिकडून नाही तिकडून घसरायचं. आणखीन म्हणते सेम सेम आहे. तिकडे कुठं गंध?
पण घसरवली का? कशी फिसलली? त्यानंतर ना आम्ही घरी आलो तर इकडे ना पाहुण्यांचं जाणं चालूच होतं, कारण आम्ही गेलो त्यावेळेस पाहुणे निघायचे होते आणि थोड्या वेळाने घरी आली त्यावेळेस एकाने पाहुणे चालू होते. त्यानंतर जाणं इथे माझी आईसुद्धा जाणार होती, माझा भाऊ इथे नेऊन देत होता आणि तिकडे सुद्धा माझ्या बहिणीला म्हणजे माम बहिणीला माझ्या भावाने नेऊन दिलं आणि इकडे पुन्हा आईसुद्धा जाणार होती. तर अमूल्याचं मात्र चालू होतं की तिलासुद्धा जायचं आहे म्हणून, पण मग तिला समजावून सांगितलं की नको जाऊ म्हणून, पण ती मानली. आणि त्यानंतर ना हे पाहुणे गेले आणि इथे लगेच दुसरे पाहुणे तयार झाले झाडावरचे, बघू शकता. अमू मंकी काय करत आहे? अमूल्या आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.